फ्रेंड, आज मी बोलणार आहे ॲटॉमिक हॅबिट नावाच्या बुकाबद्दल. आणि हे बुकमध्ये सांगण्यात येत आहे की एका सायंटिस्टनं एक्सपेरिमेंट केला गेला होता की एक असा पिंजरा बनवला गेला तिथे, म्हणजे त्याला पझल पिंजरा म्हटला गेला होता. आणि तिथं एका बाजूनच नाही का गेट खुलणार होता, असा पिंजरा बनवला गेला होता. आणि हे सगळं कॅटसाठी बनवलं गेलं होतं, मांजरासाठी. तर मांजराला त्या पिंजऱ्यात टाकायचा आणि ते मांजर किती वेळात निघते हा प्रयोग होता. तर मांजर तिथे गेली आणि ते बोकडबाकड केली पिंजऱ्याला पहिले, आणि दात बाहेर काढायची, नखून बाहेर काढायची. आणि त्याच्यानंतर तरी त्याला काही सक्सेस मिळाला नाही. तर ते काय केली, प्रयत्न केली आणि तिथे होता एक लिव्हर. त्याला लिव्हरला दाबले तर ते बाहेर निघले. तसंच दुसऱ्या मांजराला टाकला गेला, तर तिला पण तेवढा वेळ लागला. म्हणजे पहिल्या मांजराला 5 मिनिट लागले असेल, दुसऱ्या मांजराला 3 मिनिट लागले, कोणाला 2 मिनिट, 1 मिनिट. मग इथं गेम चालू झाला. म्हणजे असे 12 मांजरं टाकले गेले त्या पिंजऱ्यात आणि त्याच्यानंतर आपण वाट पाहायला गेला होता. तर असं आढळलं की 6 सेकंडमध्ये ते लिव्हर दाबून बाहेर निघून आपलं फूड ते खात होते. म्हणजे त्यासाठी पिंजऱ्याच्या बाहेर फूड होतं, कॅट फूड, मांजराचं जेवण ते खाण्यात आलं. तर आपलं पण जे ब्रेन आहे ते पण असंच काम करते. आता हे कसं काम करते, आपण जे पण आदत लावली आहे ते 4 सिग्नल पायी ते पूर्ण होते. पहिले आहे संकेत, कोणत्याही गोष्टी संकेत मिळते. मग आहे ललक, मग त्याच्यात आहे प्रतिसाद, मग आहे पुरस्कार. म्हणजे पहिले आपल्याला कॉल आला, हे काय आहे संकेत. त्यानंतर तिथं जायचं आहे का नाही, ललक. मग काय केलं आपण, प्रतिसाद म्हणजे ॲक्शन घेतलं चहासाठी. मग पुरस्कार. पण सगळ्या गोष्टी हे केव्हा होते, पुरस्कार पायी होते. म्हणजे ज्याला जे पुरस्कार पाहिजे, जसं तुम्हाला बॅड हॅबिट कुणाला राहते तर पुरस्कार पायी करते. त्याची इच्छा नाही आहे ड्रिंक करायची, सिगरेट घ्यायची, पण तो काय काऊन घेत आहे, कारण की त्याला पुरस्कारसाठी घेत आहे. आणि तो पुरस्कार त्याला संकेतापायी भेटते. तर ह्या बुकात हे सांगण्यात येत आहे, इथे तुम्ही गुड हॅबिट पण लावू शकते, बॅड हॅबिट पण. आता इथं गुड हॅबिट केव्हा लावू शकता तुम्ही, जसं तुम्ही ग्राउंडवर जाता तर तुम्ही तेव्हा कसं सायकलनं नको जा, पायदळ नको जा, गाडीनं जा, लवकर पोचा. जिम जाताय तर जिम बी तुम्ही ॲटोनं जा, पण लवकर पोचा. असं मेहनत करू नका जा ज्याच्यापायी तुम्ही एफर्ट नाही लागला पाहिजे. आणि जे बॅड हॅबिट तुमची बनली गेली आहे, जसं जे मांजर पिंजऱ्यात टाके, त्यानंतर ते लिव्हर दाबून बाहेर निघे. तर आपलं कसं होते, जे पण आपण आदती लावतो ते चेतन मनमधून अवचेतनमध्ये जाते. आणि अवचेतन काय करतो, तो हाती घेऊन घेतो आणि तो नाही का कंटिन्यू चालवत राहतो. जसं तुम्ही बाईक शिकले तर डबल शिकायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. तर तसंच तुम्ही गुड हॅबिट लावले तर तुम्हाला डबल ते करायची कामात पडणार नाही. तसंच बॅड हॅबिट लावले तर आता तोडायचं पण सांगलं गेलं आहे, लावायचं पण सांगलं आहे. आता तुम्ही बॅड हॅबिट तोडायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही ते कामाला कठीण बनवा. जसं तुम्ही पैदल जा. बॅड हॅबिट करायचं राहिलं तर मी पैदलच जाणार, या मी बायसेप मारल्यानंतरच करणार, या मी पुशअप मारला, 20 पुशअप मारल्याशिवाय मी बाहेर नाही जाणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक करू शकता. आणि तुम्ही असे काही ट्रिक्स आहे जे तुम्ही यूज करू शकता. तर आपण इथे कोणत्या कोणत्या गोष्टी बोललं, एक आहे मांजर, त्याच्यानंतर आहे हॅबिट. हॅबिट कशा पद्धतीने लावल्या गेले, 4 संकेतापायी लागल्या जाते, संकेत, ललक, प्रतिसाद आणि पुरस्कार. अगर आपण ॲक्शन कठीण बनवलं तर काय होणार, संकेत भेटला ना, ॲक्शन कठीण असेल तर तुम्हाला ते करत नाही. तर तसंच नाही का, एक रिसर्चर होता ज्याला पण बॅड हॅबिट लागली होती, तर तो काय करायचे, करंट द्यायचा त्याला. तर करंट पायी काय होणार, आपला मस्तिष्क सिग्नल पोहोचणं हे कठीण आहे, हे खराब आहे, तर ते सोडून द्यायचे. तर हॅबिट आपण कसे लावण्यात येते, स्मॉल हॅबिट, जसं तुम्ही, आणि डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी बहुत इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही कोणती हॅबिट लावली आहे तर तिला कसं निरंतर करणं बहुत गरजेचं आहे. मग ते काय होतात, सबकॉन्शियस माइंड हाती घेऊन घेतात. तर अशा पद्धतीनं आपण अगर काम केलं तर असं केलं तर जमते. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जसं काय झालं होतं, एक डॉक्टर होता आणि तो डॉक्टर काय करायचा, बी पी, शुगर, त्याला खूप पेशंट यायचे त्याच्याजवळ. तर एक त्याने पार्टीमध्ये गेले ते डॉक्टर, आणि तिथं एक वयस्क आदमी आणि म्हातारा आदमी तर तिथं होता. आणि त्याच्या चेहऱ्यावरून ह्या डॉक्टरला माहीत पडलं का याला दवाखान्यात जाणं बहुत गरजेचं आहे. तर तिनं म्हटलं त्याला की दवाखान्यात जा तुम्ही, नाहीतर तुम्हाला अटॅक येऊ शकते.
तर ते तोपी म्हणला की तुम्हाला पण हिरोईन बनायला पाहिजे, इथं काय करताय तुम्ही. पण काय झालं, तर तो लवकर पोचल्या पायी तो वाचला. तर आता डॉक्टरला कसं माहीत याला हार्ट अटॅक आहे, कारण की हार्ट अटॅक येणार आहे, कारण की म्हणजे तुम्ही वारंवार कोणतंही काम करताय तर तुम्हाला माहीत पडतो. जसं तुम्ही बाईक चालवते, समोरून गाडी आली तर तुम्ही कसं हँडलिंग करून घेता पटकसे. आता हे तर तुम्ही कुठे शिकले नाही, पण हे केव्हा आलं, वारंवार करून. रिपीटेबल ॲक्शन, वारंवार करू 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 तो ॲक्शन तुमच्या हॅबिटमध्ये येते आणि ते सबकॉन्शियस माइंड हाती पकडून घेते. आणि सबकॉन्शियस माइंड तर तुम्हाला माहीत आहे की हा ब्रेन चालवत आहे, पचनशक्ती चालवत आहे, मसल गेन करताय. अगर तुम्हाला काही लागलं तर काय होत आहे, ते रिकवर पण करताय. तर इथे ह्या बुकात हे सांगलं आहे, ॲटॉमिक हॅबिट, स्मॉलेस्ट हॅबिट लावा. ठीक आहे. आणि पहिल्या पार्टमध्ये काय सांगलं गेलं होतं, तुकड्यामध्ये पाडा. स्मॉल स्मॉल म्हणजे तुम्ही अगर सायकल चालवत आहे, ठीक आहे, तर मायक्रो हॅबिटमध्ये कसं तुम्ही चालवू शकता, या तुम्ही आता इथे तर सांगण्यात येत आहे दिवसभराचे टाइम टेबल लिहून घ्या. जसं इलॉन मस्क करते, 5-5 मिनिटाचा तो टायमिंग सेट करते आणि तो बघतो की आता काय करायचं आहे, आता काय करायचं आहे, आता काय करायचं आहे. आणि 5 मिनिट झालं तर नेक्स्ट तो रिपीट, तो त्याच याच्यात नाही जात, उद्या बघतो तो जे करायचं आहे. मग त्याच्यावर एवढा टाईम आहे, एवढा एनर्जी आहे, एवढे इयर्स आहे. आणि आपल्याकडे आपण एकच काम इतक्या वेळ टाळतो की हद नाही. उद्या करू, उद्या करू, उद्या करू, उद्या काही येतच नाही. सोमवारी करू, काही येतच नाही. तर सांगण्यात तात्पर्य माझं हे आहे की ॲक्शन गुड हॅबिट असेल, वाचण्याची हॅबिट असेल तर तुम्ही त्याला लवकर करा. आणि मायक्रो हॅबिटमध्ये करा. 2 मिनिटाच्या वरतं नाही करायचं. बुक बी वाचायचं असेल तर बुक खोला, 2 मिनिट वाचा, टायमर लावून आणि बंद करून द्या. असं तुम्ही डेली करा. त्यानं काय होणार, स्मॉल एफर्ट घेऊन तुम्ही लार्ज फायदा मिळवू शकता तुम्ही. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे माझं की हॅबिट गुड लावा, चांगले लावा. कारण की तुम्ही बॅड हॅबिट लावले तर त्याचे नतीजे बी बॅडच भेटणार. तरी तुम्ही समजा की तुम्ही आत्ता क्राईम नाही, पण तुम्ही काही चोरले, स्मॉल पेन्सिल, रबर. आता हे 10 वर्षानं तुम्ही किती मोठे चोर बनणार आहे, या कोणत्या जैलात जाणार आहे, या तुम्ही कोणते हॅबिट लावली, बॅड हॅबिट, तर तुम्ही आपलं शरीर किती खराब करताय 10 वर्षानं. तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही हॅबिट थ्रू माहीत पडताय आणि तुम्हाला माहीत आहे इथून निघायचं कसं आहे, इथून कसं निघायचं, जे काम तुम्ही करताय त्याला कठीण बनवा आणि जे चांगले आहे तुमच्यासाठी त्याला सोपी बनवा. अगर हे करू शकले तुम्ही तर ॲटॉमिक हॅबिट तुम्हाला समजली बुक.